गुड मॉर्निंग. नमस्कार. मी मोनाली माने. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. रोजच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बद्दल मी माहिती घेत असते. त्यासाठी वेगवेगळे पुस्तक आणि व्हिडिओ बघत असते. तर मी आज काय शिकले याबद्दल मी थोडंफार तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. तर पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि पैशासाठीच आपण जास्त करून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पैशासाठी काय करायला पाहिजे हे मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे पैसा अ, जो आहे तो एक प्रवाह आहे. म्हणजेच काय तर पैसा आपल्याकडे येत असतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तोच पैसा आपण देत असतो. तर ह्या पैशाच्या देवाणघेवाणमध्येच आपल्याला काय करायचे, विचारांची सुद्धा देवाणघेवाण करायची आहे. तर काय करायचं आहे, जेव्हा आपण पैसे घेत असतो तर पैसे आपल्याला एखादी व्यक्ती देत असते, त्या बदल्यात आपण त्या व्यक्तीला काहीतरी देत असतो, सेवा देत असतो, वस्तू देत असतो. जेव्हा आपण पैसे दुसऱ्यांकडून घेत असतो म्हणजे दुसरी व्यक्ती आपल्याकडून काहीतरी वस्तू घेत असेल किंवा सेवा आपल्याकडून एखाद्याला दिली जात असेल आणि त्या मार्फत आपल्याला जर पैसे येत असतील तर तेव्हा आपण त्या पैशाला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. तर कशा पद्धतीने करायचं आहे ते मी सांगणार आहे. जेव्हा आपल्याकडे पैसे ते येतील, ते पैसे आल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीचा जो शब्द आहे तो धन्यवाद आहे. धन्यवाद म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ह्या व्यक्तीने मला पैसे दिलेले आहेत, या व्यक्तीच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य यांची भरभराट हो आणि हा पैसा माझ्या जीवनात आलेला आहे म्हणजे माझी सुद्धा सुख, मला सुद्धा सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य यांची भरभराट हो. ईश्वरा, माझ्याकडून जी काही वस्तू या व्यक्तीला दिलेली आहे किंवा जी सेवा माझ्याकडून या व्यक्तीला दिलेली आहे, या सेवेतून, या वस्तूतून या व्यक्तीचं भरभराट होऊ दे, याच्या जीवनामध्ये आनंद पसरू दे, याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घटना, पॉझिटिव्ह लोक येऊ देत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा पद्धतीने बोलून आपल्याकडे येणारी जी काही लक्ष्मी आहे, जो काही पैसा आहे, तर अशा शॉर्टमध्ये आपण काय करू शकतो, तिथल्या तिथे एक 2-3 मिनिटामध्ये आपण ते विचार करू शकतो. हे जे आहे ते सवयीने होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण पैसे दुसऱ्याला देत असतो. तर पैसे आपल्याला दुसऱ्यांना द्यायचं असतं तेव्हा सुरुवातीला आपण घरातून ठरवूनच जात असतो की आपल्याला काय खरेदी करायची आहे किंवा कुणाला पैसे द्यायचे आहेत. तर ही जी गोष्ट आहे ती आपण जेव्हा पैसे दुसऱ्यांना देत असतो तेव्हा आपण घरातूनच ही जी थॉट आहे ही आपण पैशाला देऊ शकतो. तर आपण ते पैसे घ्यायचे आहेत हातामध्ये आणि म्हणायचं आहे की धन्यवाद, मला ही जी काही सेवा आहे, ही जी माझी काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी तू माझ्याकडे उपलब्ध आहेस. ह्या पैशामुळे मला माझ्या जीवनामध्ये आनंद मी विकत घेत आहे आणि धन्यवाद, हा पैसा मी देत आहे आणि तू त्यांच्या जीवनामध्ये जाऊन सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य यांची भरभराट कर. माझ्याकडे मी तुला बांधून ठेवत नाही. तू फिरून तुझ्या मित्रांना सोबत घेऊन माझ्याकडे परत ये आणि अशा पद्धतीनं मी तुझी वाट पाहत आहे. अशा पद्धतीनं आपण त्या पैशाला थॉट द्यायचा आहे, विचार द्यायचा आहे. मी तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि तूही माझ्यावरती खूप प्रेम करतोस. मला तुला बांधून ठेवायचं नाही आहे. कारण आवडत्या व्यक्तीला बांधून आपण ठेवत नाही, तर तिला आपण मुक्त सोडतो. जेणेकरून ती फिरून तिचं मन सोक्त ती ह्या जगामध्ये वावरून ती परत आपल्याकडे येणार आहे. कारण आपण तिच्यावरती प्रेम करतो. अशा पद्धतीनं त्या पैशाला आपण प्रेम करायचं आहे आणि तू जा या युनिव्हर्समध्ये जा, तुझ्या मित्रांना भेट आणि तुझ्या 100 पटीने वाढून, तू 1000 पटीने वाढून तुझ्या मित्रांना घेऊन तू माझ्याकडे परत ये. मी तुझी वाट पाहत आहे. तुझ्यामुळेच मी ही वस्तू मी खरेदी करू शकत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं म्हणून त्या पैशाला आपण हृदयाला जवळ ठेवायचं आहे आणि धन्यवाद म्हणायचं आहे आणि आपण ते पैसे आपण देऊन ती वस्तू किंवा ते जे काय ती जी काही सेवा आहे ती आपण घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण थॉट दिवसभर आपण मधून 3-4 वेळा जर आपण केलं तर आपल्या प्रोग्रॅमिंग तसं होणार आहे आणि तशा प्रकारचं जर प्रोग्रॅमिंग झालं तर पैशाबद्दलची आपली जी काही भावना आहे, जी काही विचार आहे ती नक्कीच बदलणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.